नमस्कार, शिंदोळे रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लसण शेव चिवडा. एक मी गंजभर मुरमुरे घेतले. हे चांगले आता आपण भाजून घेऊ. आता हे आपले मुरमुरे चांगले भाजून झाले. 10-12 मी हे लसणाच्या पाकळ्या चांगल्या निसून घेतल्या. आता हे टाकून घेऊ आपण. अर्धा चमचा मी मीठ घेतलं, काळं मीठ. हे टाकू आपण याच्यात. आता हे चांगलं आपण कुटून घेऊ. असं हे आपण चांगलं कुटून घेतलं चांगलं. आता हे शेंगदाणे चांगले तळून घेऊ आपण. आता हे आपण कढीपत्ता तळून घेऊ. चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. चांगलं शिल्लकचं तेल काढून घेतलं, थोडंसं राहू दिलं कढईमध्ये. आता हे आपण एक मिरची घेतली, चांगली बारीक करून कुटके करून यायची. हे चांगले भाजून घेऊ आपण. आता हे लसण तिखटाची पेस्ट घेतली, हे काढून घेऊ आपण. आता ते चांगले होऊ देऊ. आता हे सगळं आपलं झालं. आता आपण गॅस बंद करून घेऊ. हे थंड होऊ देऊ थोडं, मग सगळं मिक्स करून घेऊ आपण. आता हे मिश्रण सगळं थंड झालं. आता हे मुरमुरे मग आपण भाजून घेतले होते, हे मुरमुरे टाकू आपण याच्यातली. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. आता शेंगदाणे आणि कढीपत्ता हे तोडून घेतला, हे टाकू आपण. आता हे मी एक वाटीभर शेव घेतले, बारीक शेव. हे पण टाकून घेऊ आपण. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. आता हे चांगलं आपण मिक्स करून घेतलं. आता हे आपण डब्यात भरून ठेवू.